संघटन सृजन अभियानांतर्गत पुणे शहर महाराष्ट्र राज्य आणि देशामध्ये प्रत्येक शहर आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 अध्यक्ष देण्याचा निर्णय झाला। त्यानुसार एप्रिल महिन्याच्या 20 तारखेपासून मे महिन्याच्या 5 तारखेपर्यंत संघटन सृजनाअंतर्गत केंद्रीय निरीक्षक आले, राज्याचे निरीक्षक आले। त्यांनी शहरातल्या सर्व नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची मतं आणि मनं जाणून घेतली आणि तो रिपोर्टवर सादर झाल्यानंतर देशाचे विरोधी पक्ष नेते, काँग्रेसचा आवाज सन्माननीय राहुलजी गांधी साहेब, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुनजी खरगे साहेब यांनी सर्वच लोकांशी चर्चा विनिमय करून, त्याचबरोबर राज्याचे प्रांताध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, त्याचबरोबर पुण्याचे प्रभारी माननीय बंटी पाटील साहेब, माननीय विश्वजितजी कदम साहेब या सगळ्यांनी चर्चा विनिमय करून या ठिकाणी मागच्या 2 दिवसापूर्वी राज्याची वेगवेगळ्या शहरांची आणि जिल्ह्याची यादी जाहीर केली। त्याच्यामध्ये पुणे पूर्वमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली, त्याचबरोबर पुणे पश्चिममध्ये या शहराच्या माजी महापौर, विधान परिषद या माजी सदस्या दीप्तीताई चौधरी यांना संधी दिली। त्याबद्दल मी माननीय राहुलजी गांधी साहेब, माननीय मल्लिकार्जुनजी खरगे साहेब, सर्व केंद्रीय नेते तथा राज्याचे राज्यप्रमुख माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, सन्मान्य बंटी पाटील साहेब, माननीय विश्वजितजी कदम साहेब, सर्व राज्याचे नेते, शहरातल्या सगळ्या नेत्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो। या ठिकाणी मी नौका कार्यकर्ता असून, काँग्रेसमध्ये नवीन आलेला असून सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला, खूप विश्वासाने ही जबाबदारी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार मानतो। मला कल्पना आहे आज हे मिळालेलं पद ह्या अभिमानापेक्षा कृतज्ञतेची जाणीव देणारा आहे, कारण आपण एखादा विचार घेऊन राजकारणात, समाजकारणामध्ये वावरतो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण एखाद्या संघटनेत पक्षात कामकाज करत असताना पक्ष विचार करतो की या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये पक्षाचा प्रवास कसा असेल, पक्षाला या ठिकाणी पुन्हा एकदा झंझावात निर्माण करायचा आहे आणि त्या अनुषंगाने पक्षाने दिलेली जबाबदारी म्हणजे कुठल्या प्रकारचा सोन्याचा मुकुट नसून काटेरी जाणीवांची जबाबदारीची जाणीव आहे। कारण की हा रस्ता काही सोपा नाही, शहरामध्ये कुठल्या प्रकारची गडबाजी नव्हती, नाही आणि उद्या सुद्धा नसेल। मी पुन्हा एकदा सांगतो, 20 तारखेला रात्री यादी जाहीर झाली, 21 तारखेला सकाळी मान्य अरविंदजी शिंदे साहेबांचा माझा आणि दीप्तीताईंचा संवाद झाला। त्या दिवशी सकाळी स्वर्गीय राजीवजी गांधी साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचा होता आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळे इथे एकत्रित होतो। माझी सकाळी चर्चेनंतर मी त्या दिवशी क्लिअर केलं होतं की काँग्रेस पक्षासाठी आणि गांधी परिवारासाठी तो दिवस हा निश्चित दुःखदायक दिवस आहे, त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारे पदग्रहण करायचं नाही। आणि या ठिकाणी अरविंद शिंदे साहेबांनी क्लिअर केलं होतं की आज म्हणजे त्यांच्या वंशपरंपरेने त्यांचे वडील हे वारकरी पंथातले आहेत आणि आजची जी तीत आहे त्या शिंदे परिवाराकडं मागची कित्येक वर्ष म्हणजे मागची 41 वर्ष सातत्याने पंढरपूरची आजची पूजा, अभिषेक आणि बाकीच्या गोष्टी येत असतात, त्याच्यामुळं ते आज नसणार आहेत म्हणून त्यांनी कागदोपत्री परवा सही केली। मी मात्र त्या दिवशी सही केली नाही, कारण की माझ्या दृष्टीने राजीवजी गांधीजींच्या मृत्यूच्या दिवशी आपण पद ग्रहण करायचं नाही हा विचार क्लिअर होता। त्याच्यामुळे त्या दिवशी दीप्तीताईंनी पण पद ग्रहण केलेलं नाही, मी पण केलेलं नाही, फक्त ऑफिशियली शिंदे साहेबांनी त्या दिवशी सही केलेली आहे। एक नक्की आहे की हे शहर काँग्रेसचं होतं आहे आणि उद्या सुद्धा राहील। शहरातले सगळे ज्येष्ठ नेते मान्य उल्हासदादा पवार असतील, मान्य मोहनदादा जोशी असतील, मान्य रमेशदादा बागवे असतील, मान्य अरविंदजी शिंदे साहेब असतील, मान्य गोपाळदादा तिवारी असतील, संजयजी मालगुडे असतील, ह्या अभयजी छाजेड साहेब असतील, ह्या सगळ्यांना विचारून जी दाव्यादामाची टीम आहे, म्हणजे या ठिकाणी सगळे बसलेले जे माझे सहकारी त्याच्यामध्ये आमिर भाई आहेत, इकडं आमचे नाही का चंदूशेठ कदम आहेत, मोहसिंगजी आहेत, साहिलजी केदारे आहेत किंवा मजरबाई आहेत, आमचे रफिकभाई शेख आहेत, सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढे जाऊ। त्याच्यामुळं एकीकडं ज्येष्ठांचं मार्गदर्शन, त्याचबरोबर आशीर्वाद मिळेल, नव्या दाबाची टीम म्हणजे एकीकडं तरुणांना संधी दिली जाईल, त्याचबरोबर महिलांना मुख्य प्रवाहात आणलं जाईल, कारण की या शहराला, या राज्याला, या देशाला महिलांना आरक्षण देण्याचं काम हे फक्त आणि फक्त काँग्रेसने केलं। त्याच्यामुळं महिलांना पुन्हा एकदा त्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सुद्धा आम्ही नक्की करू। हे होत असताना सर्व जातीय समूहांना आम्ही घेऊन जाऊ। उद्याच्या कार्यकारिणीच्या निवडीमध्ये तुम्हाला त्याचं नाही का एकूण प्रतिबिंब दिसेल की या ठिकाणी त्या प्रत्येक जातीय समूहाला, त्या प्रत्येक धर्माला या ठिकाणी या पक्षामध्ये स्थान होतं आणि या कार्यकारिणीत पुन्हा ते दिले गेले, हे अधोरेखित केले जाईल। या सगळ्या गोष्टी होत असताना चॅलेंजेस खूप मोठे आहेत, ज्याच्यामध्ये
आज देशाच्या गृहमंत्रालय, इथं काँग्रेस पक्षाचं सरकार देशात नाही, राज्यात आमचं नाही, पण देशाच्या गृहमंत्रालयाने जी यादी जाहीर केली त्याच्यामध्ये देशातल्या भ्रष्टाचार करणाऱ्या शहरांमध्ये नंबर 1 ला पुणे आहे. हे मी नाही सांगत, गृह मंत्रालयाने जाहीर केले. या ठिकाणी गुन्हेगारीमध्ये या देशामध्ये कुठल्या शहराचा पहिला क्रमांक लागलाय, ते पुणे आहे. पॉल्युशनच्या यादीमध्ये जगाची यादी जी जाहीर झाली आहे आणि देशाची जी यादी जाहीर झाली आहे त्या पहिल्या 5 मध्ये पुणे आहे. त्याचबरोबर ट्रॅफिक जॅमची जी समस्या आहे, जगभरातलं जे सर्वेक्षण झालंय त्याच्यामध्ये पुणे शहराचा नंबर हा पहिल्या 5 मध्ये लागलाय. म्हणजे 10 मध्ये पण नाही, 50 मध्ये नंबर नाही, पहिल्या 5 मध्ये लागलाय. 5वा क्रमांक अख्ख्या जगामध्ये ट्रॅफिक जॅममध्ये पुण्याचा आहे. आणि हे सगळं कर्तृत्व कुणाचं आहे, पाप कुणाचं आहे, तर ते भाजपचं आहे. त्याच्यामुळे प्रदूषण असेल, महागाई असेल, त्याचबरोबर नाही का ट्रॅफिक जॅमची समस्या असेल, या पाणी पुरवठ्याचा नाही का एकूणच चाललेला गोंधळ असेल, याच्यातून पुणेकरांना आश्वस्त करण्याचं, पुणेकरांचे प्रश्न राज्य आणि केंद्र सरकारला आंदोलनाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम, पुणेकरांची त्याच्यातून सुटका करण्याचं काम हे काँग्रेस पक्ष करेल, हा शब्द या निमित्ताने देतो.